वायकर यांना ईडीचं समन्स आलंय चौकशीसाठी। जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयामध्ये रवींद्र वायकर यांना हजेरी लावावी लागणार आहे। रवींद्र वायकरांना ईडीचं समन्स आलंय आणि ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी त्यांना हजेरी लावावी लागणार आहे। कथित जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळा प्रकरणी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। अधिक माहितीसाठी जाऊयात प्रशांत बाग, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, वायकरांना आलेल्या नोटिशीबद्दल काय माहिती? श्वेता, आपल्याला माहिती आहे की कथित जोगेश्वरीचा जो भूखंड घोटाळा आहे, म्हणजे ज्या ठिकाणी बीएमसीची परवानगी घेऊन 500 कोटी रुपयाचं 5 स्टार हॉटेल रवींद्र वायकर बांधणार होते। बीएमसीने दिलेल्या परवानगी विरोधातच किरीट सोमय्यांनी तक्रार दाखल केली होती। काही दिवसानंतर बीएमसीने ती परवानगी रद्द केली आणि या सगळ्या विषयामध्ये प्रचंड मोठं मनी लॉन्ड्रिंग झालंय असा ठपका ठेवून ईओडब्ल्यूने गुन्हा दाखल केला। त्या आधारावर ईडीनं सुद्धा एफआयआर दाखल करून तपास सुरू केला। रवींद्र वायकर यांना यापूर्वी सुद्धा ईडीनं चौकशीसाठी बोलवलं होतं, त्यांची चौकशी झाली होती। यानंतर सलग 9 तास त्यांच्यासह त्यांचे जे भागीदार आहेत त्यांच्या घरी सर्च ऑपरेशन राबवलं। अत्यंत महत्वाचे धागेदोरे त्याच्यात सापडले आणि ईडीनं रवींद्र वायकर यांना समन्स बजावलं। मात्र 1 महिन्याची मुदत रवींद्र वायकर यांनी मागितली। अवघ्या 8 दिवसापूर्वीच समन्स बजावलं होतं, कारण 20 वर्षांचं खाते पुस्तिका अकाउंट त्यांना द्यायचे आहेत हे ईडीने मागितले होते। पण ईडीनं त्यांची 1 महिना मागितलेली मुदत अमान्य करून त्यांना पुन्हा दुसरं समन्स बजावून आज त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिलेले आहेत। रवींद्र वायकर यांच्या अडचणीमध्ये निश्चित वाढ आहे असं आपल्याला म्हणता येईल, कारण ही चौकशी महत्वाची मानली जाते। सर्च ऑपरेशन मध्ये ईडीच्या हातामध्ये काही महत्वाचे पुरावे लागलेत, काही धागेदोरे लागलेले आहेत। आणखीन त्या अकाउंटची खातरजमा करत असत वेगवेगळ्या 40 प्रश्नांची प्रश्नावली तयार झाली आहे। ईडीचे अधिकारी रवींद्र वायकर यांना या चौकशी दरम्यान हे प्रश्न विचारू शकतात आणि त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली नाही तर रवींद्र वायकर यांच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते असं मानलं जात आहे। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।